मला माझ्या रमाईपासून तोडून स्वतःचं स्थान निर्माण करतेस? मी तुला सोडणार नाही. मी रमाईला विष देऊन मारायचा? बाबाजी काय बोलताय तुम्ही? बाबाजी मूर्खायस यमुने. मनोरमेला द्यायच्या आंबील मध्ये ईश टाकायचं इतपातूरच आमचा घोडा आम्ही थांबवला होता. मनोरमेला जायचं असं कधी बोललो होतो? चुकलं चुकलं बाबाजी, चुकलं. हे आंबील मध्ये टाकलं, पुढे रमाई ते आंबील पिणार नाही ना बाबाजी? ती आंबील सखूला प्यायला लागणार, आंबील सखूला प्यायला लागणार, आंबील सखूला प्यायला लागणार. आणि ती पिऊन तिचा अवतार कायमचा संपणार, कायमचा संपणार, कायमचा संपणार. समजतंय काय तुला? समजतंय काय तुला? नाट्य समजतंय? ती आंबील सखूला प्यायला लागणार, सखूला प्यायला लागणार. तिचा अवतार कायमचा संपणार, कायमचा संपणार. सखू, तुझ्या आता शेवटच्या घटका राहिल्या त्या घरात. ए बाई, आता पुरे झालं. माझं मला करू दे. आयुष्यभर ताठमानेने जगली, यापुढेही तसंच जगायचं. तू खूप सेवा केलीस, पण मला कुणावर विसंबून राहायची सवय लागायला नको. मला जमणारही नाही ते, आणि माझ्या स्वभावात पण नाही. तेव्हा मला जमतंय तेवढं करू दे. मला गरज लागली ना तर खरंच मी तुला हाक मारेन. आधी जा तू. सासूबाई, मी दिव्याईसाठी वहिनी करू? तुम्ही मायाल? तू कुणाचंच काहीच ऐकून घेत नाहीस ना ग. थंदरटच आहेस. डोक्यात तार लागलेली असते. जा कर. विठुरा, आज किती दिवसांनंतर तुझ्याशी बोलायला वेळ मिळालाय ना? पण तू रागवला नाहीस ना? विठुरा, अरे सासूबाईंची सेवा करता करता कसा वेळ जायचा समजायचंच नाही. तुला ठाऊक आहे, सासूबाई आता माझा आधीसारखं रागराग नाही करत. खूप प्रेमाने मायेने बोलतात. अहो, पण माझं खूप कौतुक करतात. विठुरा, आपल्याला जे माहिती आहे ना ते मी कोणालाच नाही सांगितलं.